आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांसह डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल। अशोक खोकराळे यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे, तर कोरोना काळात जास्त बिल आकारणं, अवयव तस्करी, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणं असे या आरोप डॉक्टरांवर दाखल झाले। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनेकडून पोलिसात लेखी तक्रार। मुंबईमध्ये सरकारी कोट्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या आयपीएस रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही। पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयानं वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिलाय। ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात आता मुंबई सायबर कक्षाची मोठी कारवाई। बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक। पुण्यातील मॉडर्न कॉलेजची राज्यपाल कार्यालय पुणे विद्यापीठाकडे पुण्यातील विद्यार्थी संघटनांकडून तक्रार। मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गमवावी लागल्याचा एका तरुणाचा आरोप। या प्रकरणामध्ये कॉलेज प्रशासनाची चूक असल्याचाही आरोप। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही। राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार। मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पदं मंजूर। विधी आणि न्याय विभागानं घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर, तर मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरचा ताण यामुळे कमी होणार। नाशिकच्या आयटीआय कॉलेजमध्ये आता वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार। कुंभमेळ्यामध्ये दैनिक विधींसाठी पुरोहितांची गरज लागणार असल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांचा मात्र याला विरोध। दाभोळखाडीमध्ये पर्यटनासाठी नवा अध्याय सुरू, तर हाऊसबोट प्रकल्पाचं उदय सामंतांच्या हस्ते उद्घाटन। सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आला अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्प। खाडीतील पर्यटनाला यामुळे नवी दिशा मिळणार।